लोकांचं मत हे होतं की हा निर्णय उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना अनुकूल लागेल असं दिसत नाही. आणि त्याचं अनेक कारणं आहेत. पण सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांच्यासह अनेक ठिकाणी हा निकाल काय लागणार आहे या संबंधीचं भाष्य केलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारची खात्री होती. आणि ती खात्री या निकालात दिसेल असं ध्वनित केलं जात होतं. आणि तसाच हा निकाल लागला. माझ्या मते जो काही निकाल मी ऐकला, फायनल डॉक्युमेंट जजमेंटची पाहिल्यावर आणि वकिलांशी चर्चा केल्याच्या नंतर अधिक स्पष्टता येईल. पण हा निकाल वाचल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंची केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाष्यावरनं ही अधिक सोयीची होईल. त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजमेंटच्या वर्डिंगवरनं दिसते. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला महत्त्व दिलेलं आहे. सुभाष देसाईची जे सुप्रीम कोर्टात केस होती, सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नमेंट 11 मे 2023, त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या टीमने हा निकाल दिलेला आहे. पक्ष संघटना महत्त्वाची, जे उमेदवारांची निवड करतात, त्यांना निवडणूक लढवायला अफोदे करतात आणि अशांचे मत यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांचं मत, त्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे. आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना याच्यामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही सांगतात त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळी ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचा आहे, एक व्हीप कोणाचा आहे तो, आणि व्हीप हा जो दिलेला आहे तो विधिमंडळ पक्षानं व्हीप द्यायचा अधिकार कुणाला दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्वच्छ असं म्हणले की व्हीप किंवा कुठलाही आदेश हा देण्याच्या संबंधीचा अधिकार फक्त संघटनेला आहे, विधिमंडळ पक्षाला नाही. व्हीपची निवड करण्यात आणि त्यामुळे या ठिकाणी व्हीपची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही. आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 10th शेड्यूल ही आम्हा सगळ्यांना, म्हणजे आम्हा सगळ्यांना याचा अर्थ राजकीय पक्षात काम करणाऱ्या लोकांना एक प्रकारची दिशा देणारं असं ते शेड्यूल आहे. आणि त्याच्यामध्ये स्वच्छ या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहे. याच्यामध्ये आणखीन एक गमतीची गोष्ट ही की व्हीप मोजला तर त्याचं ॲक्शन घेता येते आणि त्याला अपात्रसुद्धा ठरवता येतं.